हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गरुड अकॅडमी. माझं नाव आहे भारती गरुड आणि आज आपण एका इंटरेस्टिंग टॉपिकवरती चर्चा करणार आहोत, जे सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन ॲट ग्लान्स. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं असेल की कॉन्स्टिट्यूशन मधले बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या इतर देशातल्या कॉन्स्टिट्यूशनवरती आधारित आहेत, म्हणजे इन्फ्लुएन्स आहेत आणि किंवा काही बाबतीत जशा तशा पद्धतीने अनुसरण केलेले आहेत. तर ते सोर्सेस कुठून आलेले आहेत, म्हणजे नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या घटनेमध्ये नमूद केल्यात, इन्क्लूड केलेल्या. तर त्या सगळ्या गोष्टींच्या बाबत प्रश्न हमेशा म्हणजे हमखास येतात. क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याचदा जोड्या लावायला प्रश्न आलेला असतो. कधी कधी डायरेक्ट येतं, जसं काही फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत त्या कुठल्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेल्या आहेत किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि आय होप लेक्चर फार आवडेल तुम्हा लोकांना, इंटरेस्टिंग असेल. ठीक आहे. सो तर पहिलं आहे, आता मी हे प्रेझेंट करण्याचा असा प्रयत्न करते. आय होप तुम्हाला ही पीपीटी आवडली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. ठीक आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 1935चा जो कायदा होता त्या कायद्यामधून आपण काय काय घेतलेलं आहे, तर फेडरल सिस्टम, नंतर आहे ऑफिस ऑफ गव्हर्नर, ज्युडिशरी म्हणजे न्यायपालिका, पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि एमर्जन्सी प्रोव्हिजन्स आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स म्हणजे आणीबाणीचा काळ जो आहे त्याबद्दलची जी प्रोव्हिजन्स आहेत त्या आपण 1935च्या कायद्यामधून घेतल्या. ठीक आहे. नंतर आहे ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन, त्यामधून काय गोष्टी घेतल्यात, तर त्यात आहे पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट म्हणजे संसद, रूल ऑफ लॉ कायद्याचं राज्य, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर आहे, सिंगल सिटिझनशिप म्हणजे एकेरी नागरिकत्व. ठीक आहे. नंतर आहे कॅबिनेट सिस्टम, नंतर प्रेरोगेटिव्ह रिट्स म्हणजे जे आपण रिट पिटिशन दाखल करतो, तुम्हाला माहिती असेल बहुतेक. रिट याच्याबद्दल आपण सेपरेट लेक्चर नक्कीच घेऊया. तर ती जी प्रोसिजर आहे ती ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे. ठीक आहे. नंतर पार्लिमेंटरी प्रिव्हिलेजेस अँड बायकॅमलिझम म्हणजे संसदेमधले जी लोक आहेत त्यांना जे प्रिव्हिलेजेस मिळतात त्याच्याबद्दलची जी तरतूद आहे ती ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला जोड्या लावायला एका बाजूला सपोज देशाचं नाव आलंय तर एका बाजूला डायरेक्टली ह्या ज्या तरतुदी आहेत त्या विचारल्या जातात, याच्यापैकी एकच येईल आणि आपल्याला इझिली माहिती होईल. म्हणजे सपोज कोणी विचारलं की सिंगल सिटिझनशिप आणि एका बाजूला असेल ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन, तर तुम्ही इझिली ते टिक करू शकता. ठीक आहे. इझिली टिक करण्यासारखी गोष्ट आहे. नेक्स्ट आहे युएस कॉन्स्टिट्यूशन. युएस कॉन्स्टिट्यूशन पासून आपण काय काय घेतलंय, तर आहेत फंडामेंटल राईट्स आहेत, नंतर आहे इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी न्यायपालिकेचं स्वातंत्र्य, ज्युडिशियल रिव्ह्यू ज्याला आपण न्यायिक पुनर्विलोकन म्हणतो, इम्पीचमेंट ऑफ प्रेसिडेंट. इम्पीचमेंट हा शब्द म्हणजे महाभियोग प्रेसिडेंट यांचा हा फक्त प्रेसिडेंटसाठीच वापरला जातो, इतरांसाठी नाही वापरला जात. तर इम्पीचमेंट ऑफ प्रेसिडेंट हे आपण युएस कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलंय. रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट जजेसचं जर रिमूव्हल करायचं असेल, त्यांना काढून टाकायचं असेल, तर ती प्रोसेस सुद्धा युएस कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे. नंतर आहे पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे व्हाईस प्रेसिडेंटची जी पोस्ट आहे त्याच्याबाबतची तरतूद सुद्धा युएस कॉन्स्टिट्यूशन मधली आहे. ठीक आहे. नंतर आहे आयरिश कॉन्स्टिट्यूशन किंवा आयर्लंडचं कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामधून आपण काय घेतलं, तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी डीपीएसपी ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो, डीपीएसपी. सोप्पा टॉपिक आहे, आपण ह्याच्यावरती पण सेपरेट लेक्चर घेऊयात. नंतर आहे नॉमिनेशन ऑफ मेंबर्स ऑफ राज्यसभा म्हणजे आपल्याला माहिती आहे की राज्यसभेमध्ये इलेक्टेड आणि नॉमिनेटेड असे लोक असतात. त्यापैकी जे नॉमिनेटेड लोक आहेत, नॉमिनेटेड मेंबर्स आहेत, त्यांची जी तरतूद आहे ती आयरिश कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे. या प्रत्येक सेंटेन्सचा खूप डिटेल अर्थ आहे, पण इथे फक्त आपण ह्या सोर्सेस बद्दल बघतोय म्हणून प्रत्येक याला एलॅबरेट नाही करत आहे मी. ठीक आहे. नंतर आहे मेथड ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. ठीक आहे. म्हणजे आयरिश कॉन्स्टिट्यूशन पासून आपण काय घेतलं, तर इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट यांचं इलेक्शन कसं आयरिश पासून, आणि रिमूव्हल किंवा इम्पीचमेंट, रिमूव्हल नाही म्हणणार मी, इम्पीचमेंट जे आहे ते युएस कॉन्स्टिट्यूशन पासून. ठीक आहे. म्हणजे प्रेसिडेंटचं सिलेक्शन आपण जे करतो ते युएस पद्धतीने करतो आणि नाही प्रेसिडेंट यांचं जे रिमूव्हल होतं किंवा इम्पीचमेंट होतं ते युएसच्या पद्धतीने होतं. आणि मेथड ऑफ सिलेक्शन म्हणजे त्यांना सिलेक्ट केलं जातं, पदावर नियुक्ती केली जाते, ती आयरिश कॉन्स्टिट्यूशनच्या नुसार केली जाते. गोंधळून जायचं नाहीये, सोपं आहे, वाचताना थोडीशी गडबड होते. ठीक आहे. पुढे आहे
कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॅनडाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यापासून आपण काय घेतलंय की फेडरेशन विथ अ स्ट्रॉंग सेंटर, केंद्राकडे जे एकाधिकार असतात त्याबद्दलची जी गोष्टी आहेत त्या कॅनडापासून घेतलेल्या आहेत. अपॉइंटमेंट ऑफ स्टेट गव्हर्नर्स बाय सेंटर म्हणजे गव्हर्नरची जी नियुक्ती आहे ती केंद्राकडनं होते, हे कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन पासून घेतलेलं आहे. ठीक आहे. नंतर आहे ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टचं जे क्षेत्र आहे, अधिकार क्षेत्र, त्याच्याबद्दलची जी तरतूद आहे ती पण कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन पासून घेतलेली आहे. प्रत्येक शब्दामध्ये एक एक कीवर्ड आहे की जो लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि तोच लक्षात ठेवायचा आहे. स्ट्रॉंग सेंटर विचारलं तर कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन, किंवा गव्हर्नरची जी नियुक्ती आहे केंद्राकडनं घेतली जाते ते कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. बाकी जास्त डिटेल सेपरेट जेव्हा आपण लेक्चर करू तेव्हा आपण ते जास्त व्यवस्थित लक्षात ठेवू. ठीक आहे. नंतर आहे ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन, त्यामधून आपण कन्करंट लिस्ट, ठीक आहे, 3 प्रकारच्या लिस्ट आहेत त्या तुम्ही मला सांगणार आहात. 3 लिस्ट तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार कुठल्या प्रकारच्या लिस्ट आहे. त्यापैकी एक आहे कन्करंट लिस्ट. ठीक आहे. तर ती आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन पासून घेतलेली. ठीक आहे. नंतर आहे फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री. नंतर आहे जॉईंट सिटिंग ऑफ द 2 हाऊसेस ऑफ पार्लिमेंट, जेव्हा जॉईंट सिटिंग करण्याबद्दलची जी तरतूद आहे ती पण आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन पासून घेतलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे वायमर कॉन्स्टिट्यूशन ऑफ जर्मनी किंवा जर्मनी पासून, असं लक्षात घ्या, म्हणजे अगदी मोठं नाव लक्षात ठेवायची गरज नाही. जर्मनी पासून आपण काय घेतलं तर सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स ड्युरिंग इमर्जन्सी, आणीबाणीच्या काळामध्ये आपले जे मूलभूत हक्क निलंबित होतात त्याच्याबद्दलची तरतूद आपण जर्मनी पासून घेतली. तर कुठले असे 2 आहेत हक्क की जे निलंबित होत नाहीत इमर्जन्सीच्या दरम्यान ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगणार आहात. ठीक आहे. नंतर आहे सोव्हिएत कॉन्स्टिट्यूशन, ज्याला फॉर्मर USSR म्हणायचो आणि आत्ताचं रशिया. तर फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य आणि द आयडियल ऑफ जस्टिस म्हणजे न्याय, न्याय ही जी संकल्पना आहे ती आपण रशियापासून घेतलेली आहे. ठीक आहे. फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य आणि न्याय. ठीक आहे. प्रिएम्बल मध्ये जो न्याय शब्द आहे त्याचा जो आयडिया आहे ते आपण रशियापासून घेतले. ठीक आहे. नंतर आहे फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन. फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन पासून आपण रिपब्लिक म्हणजे गणराज्य आणि आयडियल ऑफ लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रेटर्निटी म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, हे जे फ्रेंच रेव्होल्युशन झालं होतं त्यामधनं आपण इन्स्पायर झालोय, फ्रेंच रेव्होल्युशन. ठीक आहे. आणि हा पेनचा कलर दिसतोय की नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. नंतर आहे साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशन, यामधनं आपण प्रोसिजर फॉर अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्याची जी पद्धत आहे ती आपण साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशन मधून घेतली. आणि इलेक्शन ऑफ द मेंबर्स ऑफ राज्यसभा, मगाशी जे बघितलं होतं ते होतं नॉमिनेशन. ठीक आहे. आणि हे आहे इलेक्शन. 2 प्रकारचे असतात राज्यसभेमध्ये, इलेक्टेड आणि नॉमिनेटेड. सर्वांना माहिती आहे, आय होप माहिती आहे, आणि जे फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी नव्याने. ठीक आहे. नंतर आहे जॅपनीज कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण घेतलंय प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. ठीक आहे. इतकंच लक्षात घ्यायचंय, बाकी काही नाही, खूप सोपं आहे. तर तुमच्यासाठी हे जे दरम्यानच्या मध्ये मी जे काही प्रश्न विचारले ते तुम्ही मला सांगणार आहात, कमेंट्स मध्ये कमेंट करा. ठीक आहे. इन केस तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक वरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा गरुड अकॅडमी हा आपला ईमेल आयडी आहे गरुड अकॅडमीचा, त्यावर तुम्ही डायरेक्ट ईमेल पाठवू शकता. इन केस तुम्हाला PDF हवी असेल ह्या फॉर्मॅटची तर मला तुम्ही ईमेल पाठवा प्लीज. ठीक आहे. सो तोपर्यंत अभ्यास करत राहा. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या इंटरेस्टिंग आणि सोप्या आणि छोट्याशा टॉपिक सोबत. ठीक आहे. तर अभ्यास करत राहा. बाय बाय. टेक केअर.